25 वर्षापूर्वी ETV नावाचं एक चॅनल होतं. तेव्हा ही दुसरी कुठली चॅनल नव्हती, ते एकमेव चॅनल होतं. तर त्या चॅनलला जिजाबाईंच्या जीवनावर कार्यक्रम करायचा होता आणि त्यांनी मला गाणी लिहायला सांगितली. मी गाणी लिहिली जन्मापासून ते जिजाऊंच्या देहांतापर्यंत. संगीतकारांनी छान छान चाली दिल्या, गायक छान छान तयारी करू लागले. पण निर्माते म्हणाले की सर एक गाणं आणखी पाहिजे. म्हटलं कुठलं गाणं? ते म्हणाले जिजाबाई लहान असताना जे काय करत होत्या ते गाणं. म्हटलं ते इतिहासामध्ये नाही ना उपलब्ध. ते म्हणाले सर उपलब्ध करणं तुमचं काम आहे, तुम्ही करा. मग मी इतिहास संशोधकांना भेटलो, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात गेलो, आणखी काय काय केलं, पण मला माहिती मिळाली नाही. मग काय झालं? मला आलं टेन्शन. टेन्शन आल्यावर परीक्षेच्या काळात तुम्ही काय करता? अभ्यास करता का देवाला येडे घालता का कॉप्या करता? काय करता? कॉप्या करता? अभ्यास अभ्यास अभ्यास. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी काय करतो माहिती आहे का? मला टेन्शन आल्यावर मला ते गाणं लिहायचं जेव्हा टेन्शन दिलं तेव्हा मला टेन्शन आलं की मी पोटभर जेवत असतो. तुम्हाला त्याचं कारण सांगतो ना. त्याचं कारण असं आहे, पोटभर जेवलं की गाढ झोप लागते. गाढ झोप लागली की सुंदर स्वप्न पडतात आणि सुंदर स्वप्न पडली की टेन्शन संपून जातं. बरोबर आहे ना? ज्या दिवशी ETVनं मला जिजाऊंच्या बालपणावर गाणं लिहायचं टेन्शन दिलं त्या दिवशी मी पोटभर जेवलो, मी गाढ झोपलो, मला सुंदर स्वप्न पडलं आणि स्वप्नात आल्या साक्षात राष्ट्रमाता जिजाऊ. म्हणाल्या बाळा गेल्या अनेक दिवसापासून मी पाहिले तू छान छान गाणी लिहायलास, आज टेन्शन मध्ये का रे? म्हटलं माय तुझ्या लहानपणावर गाणं लिहायचे, माहिती मिळत नाही. त्या म्हणाल्या एवढंच का? म्हटलं माझ्यासाठी आज हेच मोठा प्रश्न आहे. म्हणाल्या घे लिहून. त्यांनी मला स्वप्नात माहिती सांगितली, ती मी गाण्यात लिहिली, ETVला दिली. ते ETVचं अत्यंत आवडतं गाणं होतं. गाण्याचे शब्द होते, एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. काय गाण्याचे शब्द होते? एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. बरोबर आहे ना? एकुलती एक या शब्दाचा अर्थ काय? एकटी. बरोबर आहे ना? पण जिजाऊच्या संदर्भात हा शब्द मी विशेष अर्थानं वापरलाय. काय विशेष अर्थ आहे? ज्या कुळात जिजाऊ जन्माला आल्या त्या कुळात 3 पिढ्यात कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती. आधीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊला आत्या नव्हती. बरोबरीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊंना बहीण नव्हती. आणि नंतरच्याही पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊंना मुलगी नव्हती. 3 पिढ्यात एकच स्त्री जन्माला आली, तिचं नाव जिजाबाई. म्हणून कदाचित 3 पिढ्यांची स्त्री शक्ती तिच्यामध्ये एकवटली असेल आणि तिनं शिवाजी सारखं नररत्न जन्माला घातलं असेल. त्या जिजाऊच्या बालपणाची कविता ऐकायची? तयार आहेत तुम्ही? कुठे आहेत तयार? अंगास याला म्हणतात तयार. करायची सुरुवात? टाळ्यांचं लक्षात ठेवा, स्पीड वाढवू नका. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. घोड्यावरती रान फिरती डोंगरकडे सहज चढे. घोड्यावरती रान फिरती डोंगरकडे सहज चढे. तलवार हातीबाई करी लख लख, तलवार हातीबाई करी लख लख. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. तू बाई तू बाई तू हाताला धर गर गर गर. तू बाई तू बाई तू हाताला धर गर गर गर. मारगिर की बाई भुईला टेक, मारगिर की बाई भुईला टेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. गाव मांडला जीव भांडला, गाव जिंकला गाव लिपला. गाव मांडला जीव भांडला, गाव जिंकला गाव लिपला. बाजू घेतली बाई मनात नेक,
बाजू घेतली बाई मनात नेक जिजाऊ शिकते झाला फेक एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते झाला फेक एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते झाला फेक लाडीचे लाड पुरी वाग हातात चुडा हिरवा ग लाडीचे लाड पुरी वाग हातात चुडा हिरवा ग पायानं भरल्या मापाला ठेच पायानं भरल्या मापाला ठेच जिजाऊ शिकते झाला फेक एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते झाला फेक एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते झाला फेक घोड्यावरती रण फिरती डोंगरकडे सहज चढे घोड्यावरती रण फिरती डोंगरकडे सहज चढे तलवार हातीबाई करी लख लख तलवार हातीबाई करी लख लख जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक 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 जिजाऊ शिकते भाला